नामुपेत्य पुनर्जन्म दुःखालय शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमांगताः. तर पुढला श्लोक सांगतात की मला प्राप्त झाल्यानंतर परमगतीला जे महात्मे गेलेले आहेत त्यांना कोणताच त्रास होत नाही. त्रिविध जे ताप आहेत, क्लेश, पुनर्जन्म, दुःखालयम, अशाश्वतम, असं काही प्राप्त होत नाही म्हणाले. न आपनवंती, दुःख प्राप्त होत नाही, अशाश्वतता प्राप्त होत नाही, म्हणजे अनित्यता प्राप्त होत नाही असं त्यांनी सांगितलं. आणि पुनर्जन्म प्राप्त होते. असे जे महात्मे संसिद्धीला गेलेले आहेत त्याचा या श्लोकाचा धावता अर्थ आहे. मग क्लेशरूपी वाडी ते तापत्रयाग्नीची सगळी जे मृत्यू का कामी कुरीडी सांडिली आहे सांगतात. ते जे दैन्याचे दुपते, जे महाभया ते वाढवते, जे सगळं दुःखाचे पुरते भांडवलं, म्हणजे मग काय होतं म्हणले मला जे प्राप्त होतं त्याची काय स्थिती, कष्टरूपी वृक्षांची बाग, क्लेश तरुची वाडी, म्हणजे कष्टांची जी बाग आहे किंवा विविध कष्ट जे आहेत, मग ते आदिदैविक असतील, काही आध्यात्मिक असतील आणि काही आदिभौतिक असतील. आदिभौतिक म्हणजे एक ॲक्सिडेंट वगैरे होणं वगैरे किंवा हे विविध रोग होणं, हे सगळं आदिभौतिकमध्ये येऊन जातं. आदिदैविक म्हणजे भूतबाधा वगैरे किंवा मग कोणी अभिचार प्रयोग वगैरे केला त्या प्रयोगामुळे तुमची तब्येत बिघडली वगैरे, तर ते झाले आदिभौतिक, आदिदैविक. आणि आध्यात्मिक या शब्दाचा अर्थ आपल्या शरीरात असलेले दुःख. आलं लक्षात? आध्यात्मिक या शब्दामध्ये मग त्यात आधी आली आणि व्याधी आली. तुमच्या आधी व्याधी म्हणजे काय, आधी म्हणजे शरीराचं, आधी म्हणजे मानसिक दुःख. तुमच्या आधी मानसिक व्यथा, मनाची व्यथा जी आहे तिला म्हणायचं आधी. आपण हा शब्द वापरतो, आधी व्याधी वगैरे वापरतो, मग कशाला काय म्हणायचं म्हणजे मनोरोग जे आहेत जेवढे सगळे ते सगळे आधीमध्ये येतात आणि शरीराचे जेवढे रोग आहेत ते सगळे व्याधीमध्ये येतात. मग याच्यानंतर बाकीचं सगळं शरीर म्हणजे केवळ रोगच नाही, सगळ्याच गोष्टी आहेत. जे काही दुःखाचं कारण आहे, जे आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त न झाल्यामुळे होणारं दुःख, ही त्या आदिदैविक अध्यात्मिकमध्ये येऊन जातं. किंवा एखादं प्राप्त झालं म्हणून होणारं दुःख. काही वेळा असं होतं ना की ती गोष्ट नाही मिळाली असतं तर बरं झालं असतं, असं पण पुष्कळ वेळा होतं. काही वेळा प्राप्त न झाल्यामुळे त्रास होतो, काही वेळा प्राप्त झाल्यामुळे त्रास होतो. तर असे सगळे प्रकारचे म्हणजे काय आहे की संसारामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की संसारामध्ये कुठलीही गोष्ट अमुक एकच फळ देते असं नाही आहे. ती आनंदच देते असं काही नाही होत. कधी ती आनंद देते, कधी ती दुःखाला कारणीभूत होऊ शकते. एकच गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट याला सुखाची कारक झाली म्हणून ती दुसऱ्याला दुःखकारक होणार नाही असं काही नाही. ती दुसऱ्याला दुःखकारक पण होऊ शकते किंवा तीच आपल्याला काही दिवसांनी दुःखकारक होते. सुरुवातीला जे सुखकारक वाटते तीच आपल्याला नंतर दुःखकारक वाटते. उदाहरणार्थ जर द्यायचं जर झालं तर सर्वात मोठं उदाहरण जे आहे ते आपलं आईस्क्रीम किंवा श्रीखंडचं उदाहरण आपल्याला देत आहे की जी उन्हाळ्यात बरी वाटते ती हिवाळ्यात नको वाटते. म्हणजे एक उदाहरण झालं. असं सगळ्या बाबतीत आहे. म्हणजे मोठेपणा वगैरे सुद्धा मिळेल तोपर्यंत, जोपर्यंत मिळाला तोपर्यंत बरं वाटतं, पण नंतर तो टिकवायचा म्हणलं की त्रास होतो. हे सगळंच असतं. अशा प्रत्येक गोष्टी म्हणून काही वेळा ती गोष्ट प्राप्त होणं न होणं या दोन्हीवरही दुःख आहे. काही जणांना ते प्राप्त करावं वाटतं, ते नाही झालं की त्याचं दुःख होतं आणि प्राप्त झाल्यानंतरही ते सांभाळता येतं म्हणून दुःख होतं. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणून ते म्हणून काय म्हटलं की क्लेश तरुची वाडी असं म्हटलं. क्लेशाचे जे झाड आहे, तरू म्हणजे झाड, दुःखाचं जे झाड आहे, क्लेश कष्टाचं जे झाड आहे त्याची वाडी म्हणजे त्याचं काय उद्यानच असतं एक प्रकारे आपलं जीवन. ते या ठिकाणी प्राप्त होणार नाही जो कुठं भगवंताला आपण प्राप्त झाल्यावर. माम उपेत्य असं म्हटलं भगवंताने, म्हणजे मला प्राप्त झालेल्या शब्दाचा अर्थ सरळ सरळ इथं हेच आहे, काय म्हणतात त्याला, अद्वैतच आहे. मला प्राप्त झाल्यावर, त्यांनी माझ्या लोकाला प्राप्त झाल्यावर असं सांगितलेलं नाही आहे. म्हणजे वैकुंठात गेल्यावर असं होईल असं नाही. वैकुंठात आहे सुख दुःख, सुख भरपूर आहे. वैकुंठात दिव्य भोग आहेत, दिव्य फळ आहे. आपल्या इथल्या फळापेक्षा तिथलं दिव्य फळ असणार, हे सगळं खरं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतर देहामध्ये आणि मानव देहामध्ये काही मानव देहात घाण आहे, इतर देहात घाण नाही आहे. म्हणजे देवाचे जे देह आहेत की नाही, इथून पुढं तुम्ही वर 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 गेलात म्हणजे स्वर्गाच्या पुढं जनलोक, तपोलोक, महरलोक, महाजना तपा आणि सत्यलोक, मग वैकुंठ लोक. इथं जे जे लोक आहेत या सगळ्या लोकांमध्ये दिव्य देह, तिथं जे असतं ते पार्थिव देह नसतो. आपला जो देह आहे हा आपला पार्थिव देह आहे.
पंचमहाभूत आहेत आपल्या देहामध्ये, पण पंचमहाभूत असलेले प्राधान्य कोणाचं आहे? पार्थिवाचं आहे. पार्थिव असल्यामुळे पार्थिवच घाण आहे. तसं देवलोकांच्या मध्ये जे देह असतात त्याच्यात प्राधान्य तेजाचं असतं, तेजात प्राधान्य असतं. पार्थिव भाग कशासाठी? तर फक्त एक कवच असल्यासारखं असतं. वरुण लोकांमध्ये म्हणजे म्हणून तर्कसंग्रह वगैरे शिकत असताना तिथं त्यांनी तर्कसंग्रहात वगैरे सगळीकडे असं लिहिलंय, शरीरम आदित्य लोके प्रसिद्धम. आदित्याचं शरीर आहे, सूर्याचं शरीर, ते कशाचं आहे? तेजाचं. ते कुठे म्हणाले? आदित्य लोकात आहे. आदित्य लोके प्रसिद्धम किंवा शरीर वरुण लोके प्रसिद्धम. जलाचं शरीर कुठं मिळेल तुम्हाला? वरुण लोकात. पण वरुण लोकात जरी जलाचं शरीर असलं म्हणजे याचा अर्थ जल जास्त. हे अजूनही मला न समजलेलं की आधुनिक विज्ञानवाले म्हणतात की आपल्या शरीरात 70% पाणी आहे. हे मला न पटणारा भाग आहे. कारण काय? आपलं शरीर पंचभौतिक आहे. आपल्या शास्त्रानुसार जर विचार केला तर आपलं शरीर पंचभौतिक आहे. तर 50% भाग जो आहे तो पार्थिवाचा आहे आणि इतर 50% जो भाग आहे तो बाकीच्यांचा आहे. म्हणजे बाकी 4 भूत जे आहेत ते इतर 50% मध्ये आहे. म्हणून पंचीकरणामध्ये मी मागे सांगितलं की प्रत्येकाचं 12.5% म्हणजे आपल्या शरीरात किती पाणी आहे तर विचार केला तर 12.5% पाणी आपल्या हिशोबानुसार. आता 70% पाणी म्हणतात हेच न पटणारी गोष्ट आहे माहिती आहे. पंचभौतिक शरीर आहे आणि म्हणजे हे पंचभौतिक शरीर वेदांती मानतात. नैयायिक पंचभौतिक शरीर मानत नाही, ते तर पूर्ण पार्थिव शरीर मानतात. आणि बाकीचे पंचमहाभूताचं फक्त तेजाचं इंद्रिय आहे, हे आकाशाचं इंद्रिय आहे, जिव्हा हे रसनेंद्रिय जलाचं आहे. म्हणजे ते निमित्त कारण मानतात, त्याला प्रमुख कारण मानत नाही. काही काय असणार म्हणजे आपलं पंचभौतिक शरीर आहे तर आपल्या इथं काय आहे? आपल्या शरीरामध्ये काय स्थिती आहे? तर आपल्या शरीरात घाण खूप आहे पार्थिव असताना. पण भगवान म्हणजे देवांची जी शरीर असतात किंवा देवांचे शरीर ज्याला प्राप्त होतात किंवा योगी लोक जे असतात त्यांच्या शरीरात घाण नसते. जे खरे योगी आहेत म्हणजे ते स्वामी रामा वगैरे यांचे जर तुम्ही ते पुस्तकं जर वाचलं तर त्याची लक्षात ते शरीर एकदम ह्यानंच आपल्या साधनेनंच शुद्ध करतात. जसं भागवतामध्ये ऋषभदेवांचं चरित्रात एक वर्णन येतं की ऋषभदेवांचं शरीर इतकं शुद्ध होतं, इतकं शुद्ध होतं की त्यांच्या प्रातर्विधीचा सुद्धा सुवास येत असेल. घाण नव्हतीच त्यांच्या शरीरात. म्हणजे मनाची तर म्हणजे योगानं मनाचं चित्त शुद्ध फक्त केलं असं नाही, पूर्ण शरीरच स्वच्छ केलं. तर असं देव दिव्य शरीर होतं. नंतर दिव्य देव म्हणजे काय होतं? परमाणूच बदलतात. हे जे आधुनिक लोक म्हणतात की नाही की याचं शरीर सारखं त्याचं शरीर सारखं, सगळ्यांचं शरीर सारखंच आहे, त्यात काय बरं? असं नाही. प्रत्येकाचे परमाणू वेगळे आहेत. पार्थिवच परमाणू जरी असले तरी परमाणू प्रत्येकाचे वेगळे आहेत. म्हणून स्पंदनं प्रत्येकाला वेगवेगळी जाणवतात. सगळी स्पंदनं आपल्याला जाणवत नाही. म्हणजे योगी लोकांना तर असं असतं की काही वेळा केवळ स्पंदनावरून माणूस कोण आला ते सांगतात. म्हणजे गुलाबराव महाराजांचं जर तुम्ही चरित्र वाचलं असेल तर गुलाबराव महाराजांच्या चरित्रामध्ये असं की गुलाबराव महाराज आंधळे होते, पण गुलाबराव महाराजांच्या जवळ पुढे आलं तर केवळ स्पंदनावरून ते माणूस ओळखायचे. केवळ स्पंदनावरून की हे कोण आहे ते कोण आहे. बाया जर आल्या तर बायांच्या बांगड्याच्या आवाजाने ओळखायची ही बाई कोणती. आता आपल्याला तर सगळ्यांना वाटलं की बांगड्यासारख्याच वाजतात, त्यात काय वेगळे. पण त्यानंतर तसं नसतं. ते प्रत्येक बांगडीचा आवाज वेगळा असतो, एकदम सूक्ष्म भेद असतो. तो ग्रहण करणं योग्यांना जमतं, आपल्याला जमत नाही. तर असो, सांगण्याचं तात्पर्य काय की इतर लोकांमध्ये दिव्य लोकात गेलो तर सुख प्राप्त होतच, पण दुःख मिळणारच नाही याची काही शाश्वती नाही. म्हणून इथं तो अर्थाभिप्रेत नाही. मला मी काय हे सगळं कशासाठी सुरुवात केली होती ती सांगतो तुम्हाला की वैकुंठात गेलो, कैलासात गेलो किंवा अजून गणपती लोकात गेलो तरी जर ब्रह्मज्ञान प्राप्त न होता जर आपण गेलो तर पुनर्जन्म होतो. इथं भगवंत काय सांगतात की न पुनर्जन्म विद्यते माम उपेत्य पुनर्जन्म दुःखालय अशाश्वतम. अशाश्वत असलेला दुःखाचा आलय असलेला पुनर्जन्म मला प्राप्त झाल्यानंतर मिळत नाही, याचा अर्थ मोक्ष मिळतो.
पुनर्जन्म नाही आहे. पुनर्जन्म नाही याचा अर्थ मग वैकुंठात आलंय वगैरे असा अर्थ नाही. सरळ सरळ इथं अद्वैत स्थिती भगवंताला अभिप्रेत. म्हणून भगवंत म्हणा मग क्लेश तरुची वाडी जे तापत्रयाग्नीची सगळी जी मृत्यू काकाशी कुरवडी सांडलेली आहे. मृत्यूला सुद्धा म्हणजे ती अवस्था कशी होती ती एक प्रकारे मृत्यूचा मृत्यू असतो. एक प्रकारे काय असतो तो मृत्यूचाही मृत्यू. अमृतत्वाची प्राप्ती होते ना. अमृतत्व म्हणजे काय ब्रह्मस्वरूपता प्राप्त झाली की झालं अमृतत्व. अमृतत्व म्हणजे काय शरीराला अमृतत्व मिळत नाही. आत्मस्वरूपता प्राप्त झाल्यामुळं मृत्यू होतो. मग पुनर्जन्म वगैरे काय होतो. म्हणून मृत्यूची कुरवडी म्हणलं. मृत्यूवर एक प्रकारची कुरड असल्याचा घेत काय मृत्यू काकाची. इथं काका शब्दाचा अर्थ कावळा. मृत्यूरूपी कावळ्याला तर उतरून टाकलेला एक प्रकारचा बळी असतो. म्हणजे मृत्यूचा प्राप्त होत नाही. मृत्यू कोणाला प्राप्त होतो जो द्वैत पाहतो असं उपनिषद म्हणतात. मृत्योस्स मृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति असं कठोपनिषदातलं वाक्य. एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूपर्यंत तो जातो जो इह म्हणजे या जगतामध्ये नाना म्हणजे भेद पाहतो. नाना शब्दाचा अर्थ भेद आहे. जो भेद अनेक भेद ते अनेक म्हणजे भेदाशिवाय अनेकत्वच शक्य नाही ना. एकाच्या ठिकाणी भेद नाही. तर नानेव पश्यति किंवा असं उदरमंतरम कुरुते आता म्हणजे तस्य भवती असं द्वैता झालं. आता उत अंतरंग कुरुते तर उत म्हणजे थोडस अंतरंग म्हणजे भेद जो करतो तस्य भयंकर त्याला भीती. उदरमंतरम कुरुते या शब्दाचा अर्थ आहे उदर म्हणजे पोट नाही. उत अरम असा शब्द येते. उत अरम अंतरंग कुरुते थोडस अंतर जो करायला लागला. अंतर म्हणजे भेद पाहायला लागला. द्वितीयाद्वै भयं भवती ही प्रधारण्याची होती. दुसऱ्यापासून भीती आहे. द्वैतापासून भीती आहे. म्हणजे भीती आहे या शब्दाचा अर्थ तिथं दुःख होतं समजा. इतर देवतांचं चिंतन जास्त करू नये असं उपनिषद काय सांगतात. का नाही ब्रह्माचं चिंतन करा म्हणतात ते. ब्रह्म म्हणजे मूळ ब्रह्म अभिप्रेत आहे बरं. इतर देवतांची चिंता काय नाही करायची याचं कारण सांगत असताना बहुतेक ऐतरेयोपनिषदाच्या भाष्यात का तैतरेयोपनिषद भाष्याच्या संबंध भाष्यामध्ये आचार्याने सांगितलं कुठेतरी मागे पुढे होईल असं सांगितलं की इतर देवतांना अशना आणि पिपासा आहे. अशना म्हणजे भूक, पिपासा म्हणजे तहान. अशना आणि पिपासा या शब्दाचा अर्थ काय झाला याचा अर्थ ते उपलक्षणे म्हणाले आचार्य. उदाहरण आहे फक्त ते. याच्यावरून समजून घ्यायचं की त्यांना सगळी दुःख आहे. म्हणून इतर देवतांच्या आराधनेनं संपूर्ण दुःखाचा नाश होत नाही. इतर देवतांच्या चिंतनेनं ज्या काही कर्माच्या देवता सांगितलेल्या आहेत म्हणजे कशाचं काही थोडंफार सिद्धी प्राप्त होईल त्याच्याबद्दल नाही. पण संपूर्ण मूळ दुःखाची निवृत्ती ज्याला म्हणतात ती प्राप्त होत. का नाही होत त्याचं कारण हे की कारण त्यांनाच दुःख आहे. जो स्वतः दुःखी आहे जो स्वतः जसं ते ब्रह्मदेवांनी हिरण्याक्षाला सांगितलं ना आपल्या हिरण्यविष्पूला म्हणले हिरण्यविष्पू म्हणलं मला अमर करा. ते मी करू शकत नाही. अमर मी करू शकत नाही. तुम्हाला अमर करणं मला शक्य नाही. का नाही शक्य कारण मी स्वतः अमर नाही. मीच नित्य नाही. एक कल्प झाला की मला माझं पद सोडावं लागतं. मी कसं अमर करणार. जो स्वतःला अमर नाही स्वयं तीर्थ अन्नंतारे येते. जो ज्याला स्वतःला पोहता येईल तो दुसऱ्याला पोहून घेऊन जाईल की नाही. किंवा ज्याच्याचं काही साधन असलं पाहिजे. 2-3 प्रकार आहेत. अत्यंत बुडणाऱ्या माणसापेक्षा त्याला वर काढायचं त्याला 1-2 पायरी तरी आपण वर पाहिजे तरच आपण त्याला नीट वर काढू शकतो. किंवा मग त्याच्याबरोबर तरुण येता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला आपली पायरी वरचीच पाहिजे. तसा पायरीवर जर प्रत्यक्ष नाही तर लाक्षणिकरित्या आपली पायरी वरचीच पाहिजे की आपल्याला स्वतःलाही पोहता आलं पाहिजे आणि त्यालाही पोहून आणता आलं पाहिजे. एवढं सामर्थ्य ज्याचे तो एखाद्याला वाचवेल नाही तर वाचू नाही शकणार बुडणाऱ्या माणसाला. हे जसं आहे तसं अमरत्वाचं वर्णन कोण देऊ शकेल जो स्वतः अमर आहे नाही तर तो देऊ शकणार. म्हणून इतर देवतांची आराधना केली तर हे काय प्राप्त होत. म्हणून भगवंतांनी तो फार चांगलं सांगितलं माम उपेत्य तो पण कोणते माम म्हणजे मला म्हणजे माझ्या ब्रह्मस्वरूपाला. इथं माम म्हणजे कृष्ण रूप पण अभिप्रेत नाही आहे.
इथं कृष्णरूप सुद्धा अभिप्रेत नाही. कारण का इथं जिथं जिथं भगवद्गीतेमध्ये भगवंताने अहम माम असे शब्द वापरलेत, म्हणजे मी, मला, माझं असं जिथं जिथं वापरलं, तिथं तिथं शास्त्रदृष्ट्या तो उपदेशो वामदेव होतं. या सूत्राच्या अनुसार हा उपदेश शास्त्रदृष्टीने केलेला असल्यामुळे इथं मी म्हणजे ब्रह्म. जसं त्या वामदेवाला किंवा इंद्रानं पण म्हटलं त्या कौशिक उपनिषदामध्ये, इंद्राला विचारलं ते की इंद्र एका त्या याच्यावर प्रसन्न झाला, तुला काय पाहिजे ते बाहेर म्हणाला. तर तो सामान्य जो होता तो साधक, तो काय म्हणाला ऋषी किंवा मला काही कळत नाही. तर माणसाला अत्यंत हिततम जे आहे, हिततम म्हणजे अत्यंत हितकारक जे आहे ते तूच सांगणार आहे. तेव्हा इंद्राने त्याला सांगितलं की ब्रह्मज्ञान हेच माणसाला हितकारक आहे. मला ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यामुळं मी वृत्रासुराचा वध केला तरी नमे केश लोमापी असते, माझं केशाचा एवढं सुद्धा मला त्रास झाला नाही. का? मी हे ब्रह्मज्ञानी असं इंद्राने कौशिक उपनिषदात सांगितलेलं वाक्य. तिथं मग माम, आणि मग इंद्र म्हणाला मला तू ब्रह्म सांग, माम एव ब्रह्म उपास्व, मीच ब्रह्म असं समजून माझी उपासना कर. मग तिथं हा प्रश्न आला की इंद्र स्वतःला ब्रह्म कसा म्हणतो, तर ते म्हणले शास्त्रदृष्टीने म्हणतो. तिथे काय म्हणलं? शास्त्रदृष्टीने. तिथं कृष्ण स्वतःला ब्रह्म सांगतात म्हणजे काय? शास्त्रदृष्टीनं. कृष्ण या शरीराला बोलत नाही, ब्रह्मस्वरूप म्हणतो माम उपेत्य, म्हणून ते काही राहत नाही म्हणाले. काय जे तुम्हाला सगळं सुख दुःख, सुखही राहत नाही बरं, तसं पाहायला मिळेल, आणि दुःखही राहत म्हणजे काय राहत नाही. तिथं आनंद प्राप्त जरी झाला तरी आपण आनंद स्वरूप होत असल्यामुळे आनंद मिळत राहतो, पण वृत्तीरूप आनंद मिळत नाही. खरा विचार केला तर मोक्षामध्ये सुख आणि दुःख त्या दोघांची निवृत्ती होते. आपल्या दृष्टीने जे सुख आहे ते वृत्तीरूप आहे. आपल्याला जे सुख प्राप्त होतं ते मूळ सुखाचं प्रतिबिंब असतं. प्रतिबिंब जे असतं ते काही बिंब जे काम करतं ते प्रतिबिंब काम करू शकत नाही. उदाहरणार्थ सूर्याचं प्रतिबिंब किती मोठं पडलं, किती स्वच्छ पडलं तरी ते उष्णता देऊ शकत नाही. थंडी जर वाजायला लागली, त्या प्रतिबिंबाजवळ जाऊन बसलो तर आपल्याला ते उष्णता देत नाही, ते वरचं सूर्यच पाहिजे आहे की नाही. तसं मूळ जो सुख आहे त्याचं एक वृत्तीरूप बिंब आहे. आपल्याला जे संसारात मिळतं सुख, ते काही थोडंफार आपल्याला आनंदाचे काही क्षण येतात, काही आनंद होतो, चांगलं वाटतं, हे सगळं जे काय आहे हे त्या मूळ सुखाचं काय प्रतिबिंब आहे, आणि ते अत्यल्प आहे. ते काही मूळ स्वरूप आहे आणि ते वृत्तीरूप आहे, आणि वृत्तीरूप आहे म्हणून नाशवंत. भगवंताला प्राप्त झाल्यानंतर काय होतं? भगवंताला म्हणजे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर, मोक्ष प्राप्त झाल्यानंतर काय होतं? तर मोक्ष प्राप्त झाल्यानंतर आपण आनंद स्वरूपच होतो, पण तिथे वृत्ती उत्पन्न होण्याची गरजच नाही. आपल्याला आनंद, आपण आनंदच झालो. आता आनंद प्राप्त वगैरे काही विषय नाही, आनंद. म्हणून एक प्रकारे विचार केला, लौकिक दृष्ट्या जर विचार केला तर सुखाची निवृत्ती आहे आणि दुःखाची तर निवृत्ती आहेच आहे, दुःख तर नाहीच आहे, पण सुखाची पण एक प्रकारे सुखाची पण निवृत्ती आहे. म्हणून ते तिथं भेटत नाही म्हणाले. म्हणून जसं जे दैन्याचे दुखते, जे महाभयाते वाढवते, जे सगळं दुःखाचे पुरते भांडवल, जे असं भांडवल म्हणजे द्वैत, हे सगळं द्वैत आहे. काय? दैन्याचं दुःख आहे, त्याच्यानंतर महाभयाते वाढविते. अत्यंत द्वैत काय करतं? महाभीती वाढवतं, म्हणजे आपल्याला सतत अनर्थ निर्माण करते. आपल्याला स्वर्गात जाणं सुद्धा अनर्थ आहे, नरकात जाणं तर अनर्थ आहेच आहे, त्यात काही संशय नाही, पण स्वर्गात जाणं सुद्धा अनर्थच आहे. सारखं स्वर्गातून पुन्हा वापस येणं म्हणजे पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे जन्म असंच होतं ना. म्हणून त्यांनी सांगितलं की हे सगळं जे आहे दुर्बुद्धीचं उगमस्थान वगैरे जे आहे हे सगळं भ्रम आहे म्हणाले. म्हणून जे संसाराचे बसण्याचे, विकाराचे उद्यानाचे सगळं रोगांची भाणे वाढलेली आहे, हे सगळं पुनर्जन्माचं विशेषण आहे. हे सगळं पुनर्जन्म म्हणजे जन्माचं विशेषण. पुनर्जन्म काय? हेही जन्म तसाच आहे की दुसरा जन्म तसा आहे असं थोडीच आहे. हाही जन्म तसाच, पण या जन्मापेक्षा आपल्याला दुसऱ्या जन्माबद्दल जास्त सांगितलं की म्हणजे किती अवघड आहे ते केवळ वर्णन केलंय. हे सगळं काय होतं? भगवंताला प्राप्त झाल्यानंतर नष्ट होतो. हा या एकंदरीत संपूर्ण ओव्याचा भाग आहे. अवधूत